तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना हॅपी न्यू इयर। 2023 एंड झाले आणि आता 24 स्टार्ट झाले। याचा अर्थ असा की 2023-24च्या ज्या काही बँक एग्जाम आहेत त्या ऑलमोस्ट 99% संपल्या आहेत। एक दोन एग्जाम बाकी आहेत, बट आता आपल्याला मेन फोकस करायचा आहे 2024-25 मध्ये होणाऱ्या भरमसाठ बँक एग्जामचा। भरमसाठ का म्हणतोय बघा, जवळपास 15 ते 20 बँकिंग एग्जाम, बँकिंग प्लस इन्शुरन्स म्हणायला गेलं तर 20 प्लस बँक एग्जाम आणि इन्शुरन्स एग्जाम असतील ज्या होणार आहेत 2024-25 मध्ये। आणि वॅकन्सीज विचारात घेता मला असं वाटतं इलेक्शन्समुळे भरपूर साऱ्या वॅकन्सीज यावर्षी दिसून येणार आहेत। तर आपलं मेन टार्गेट हे पाहिजे की ज्या काही बँक एग्जाम आहेत, IBPS घेते, SBI, RRB, RBI, नाबार्ड आणि बाकी साऱ्या इन्शुरन्स एग्जाम, त्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स, जे मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह विचारलं जातं, ठीक आहे, आणि त्यानंतर असतो आपला इंटरव्ह्यू। तर ह्या 4 टप्पे झाले आपले आणि त्यामध्ये पण भरपूर साऱ्या लेवल्स असतात। बेसिक असेल, मॉडरेट असेल आणि ॲडव्हान्स। तर बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स आपण घेऊन येत आहोत तुमच्या सर्वांसाठी। टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, परफेक्शन बॅच 2024-25 ज्या काही बँक एग्जाम होतील ते 24-25 मध्ये, तर त्या सर्वांसाठी आपण लॉन्च केला आहे इंग्लिश कोर्स सर्व कॉम्पिटिटिव्ह एग्जामसाठी, जी बॅच चालू होते 7 जानेवारी 2024 पासून, ठीक आहे। तर आपण या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत ती लक्षात घेऊया, ठीक आहे। त्याआधी बघा, तुम्हाला मी शिकवणार आहे, म्हणजे मी मेंटॉर आहे। मी स्वतःला टीचर म्हणत नाही, मी मेंटॉर म्हणतो, ठीक आहे। मी तुम्हाला डायरेक्शन देणार, भरपूर साऱ्या गोष्टी अशा शिकवणार ज्या की मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा मी अनुभवल्या। तर माझ्याबद्दल सांगायला गेलं तर तुमच्या समोर आहे 1 2 3 4 5 6 बँक एग्जाम मी क्रॅक केले आहेत, ठीक आहे, 2022 आणि 23 मध्ये। तर त्यानंतर आपण बघायला गेलं तर आपण बँकिंग्सबद्दल लक्षात घेता बघा, तर बँकिंग्स चालू केलं होतं आपण 1 ऑगस्ट 2021 ला सिलेक्शन होण्याच्या अगोदर, ठीक आहे। आणि आपल्या त्यानंतर ज्या सक्सेसफुल बॅचेस झाल्यात, ई-रितेश 1.0 ही आपली सर्वात प्रथम बॅच होती ज्यामध्ये 1000 प्लस स्टुडंट्स होते, 1000 प्लस ॲस्पिरंट्सनी यामध्ये भाग घेतला होता। भरपूर साऱ्यांना एवढा फायदा झाला की आज ते बँकेत आहेत, ठीक आहे, सिलेक्ट होऊन बँकेत आहेत। ई-मॉक घेतली होती आपण एक बॅच, ॲरिथमॅटिक प्रो कॉन्टसाठी घेतली होती। सफल बॅच एक इंग्लिशसाठी जस्ट 2023 मध्ये घेतली होती आणि गणित 1.0 RRB साठी घेतली होती आपण, ज्यामध्ये आपण कॉन्ट शिकवलं होतं, ठीक आहे। तर ह्या काही बॅचेस आहेत फक्त तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी। तर आता बघा, मी तुम्हाला एक्झाम बोललो होतो, ठीक आहे। बघा 2024 मधला एक्झाम IBPS RRB आहे, त्यामध्ये RRB PO आणि RRB क्लर्क। IBPS क्लर्क आहे, ठीक आहे, ऑगस्टमध्ये आहे। बघा आत्ता माहिती आहे की RRB जून-जुलै 2024 ला होणार आहे, ठीक आहे। IBPS क्लर्क आहे, IBPS PO आहे, IBPS SO आहे, ज्यामध्ये की तुमचं ॲग्रिकल्चर असेल AFO, RBI ग्रेड B, RBI असिस्टंट, SBI क्लर्क, SBI SO, SBI PO, नाबार्ड ग्रेड A, अजून भरपूर साऱ्या LIC असिस्टंट ॲडव्हर्टिजमेंट पण येणार आहे। म्हणजे 20 प्लस एक्झाम असतील ज्या की 2024-25 मध्ये आपल्याला बघायला भेटतील। बट सर आता ठीक आहे, परफेक्शन बॅच ही इंग्लिशसाठी आहे, तर त्याला आमचा काय फायदा त्यामध्ये, का बरं मी परफेक्शन बॅच घेऊ? लक्षात घ्या, जे इंग्लिश लँग्वेज आहे, जी इंग्लिश लँग्वेज आहे, मी तरी बघितलं यूट्यूबला असेल किंवा दुसऱ्या काही प्लॅटफॉर्मच्या बॅचेस असतील, त्यामध्ये जे इंग्लिश शिकवलं जातं ते एक्झाम लेवलचं 100% नसतं, ठीक आहे। मी इथं दिलं प्रॅक्टिस ऑफ एक्झाम लेवल क्वेश्चन्स, बिकॉज माझ्याकडे भरपूर सारे असे क्वेश्चन्स आहेत जे की डिट्टो जे एक्झाममध्ये आलेत ते मी, समजून घ्या तुम्ही, लिहून आणलेत, ठीक आहे। तर त्या लेवलचे क्वेश्चन मी असे हजारो बनवून ठेवलेत। ह्या बॅचसाठी भरपूर सारे क्वेश्चन साईडला काढून ठेवलेले आहेत, RC असतील किंवा जे एरर आहेत ज्याला तुम्ही सर्वात जास्त घाबरता, भरपूर साऱ्या टाईपचे भरपूर सारे क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायचे। तर परफेक्शन बॅच का बरं? बघा, तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट भेटतील की इंग्लिशसाठी बघा कॉन्ट आणि रिझनिंगची आपण भरपूर प्रॅक्टिस करतो, दिवसभर हे DI सोडव, ते DI सोडव, काही समजत नाही पण सोडव, ठीक आहे। त्यानंतर पझल, एक पझल 2 तास सोडवत बसतंय, सुटत ना, ठीक आहे। तर बट आपल्याला इंग्लिशला आपण खरंच टाइम देतोय का? जर देत नसेल तर फक्त एवढी बॅच जॉईन करायची। वर्षभरात जेवढ्या एक्झाम होतील पावलापावलावर तुमच्यासोबत मी असेल, डेली टार्गेट देईल, ठीक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आता स्टार्ट होते यानेच होणार आहे आपलं रीडिंग सेशनने बॅचला स्टार्ट होणार आहे। पुढे मी दाखवेल की ऑलरेडी तयारी पण झाली आहे, त्याची प्रॅक्टिस होईल। एक्झाम लेवल क्वेश्चनची ऑलरेडी सांगितलंय, पर्सनल गायडन्स मी ऑलरेडी सांगितलंय, ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। उगाच तुम्हाला शिकवून सोडून देण्यात अर्थ नाही, तुम्हाला गायडन्स पण केलं पाहिजे की ठीक आहे बाबा आता तू स्वतःची प्रॅक्टिस अशी पण कर, ठीक आहे।
टॉपिक वाईज लाईव्ह सेशन होतील इंग्लिशमध्ये जेवढे काही टॉपिक्स आहेत. आणि यावेळेस टॉपिक असे वाढवलेत की इंटरव्ह्यूचा पण काही पार्ट आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह बद्दल तर ऑलरेडी घेतला होता मी. ह्या बॅचमध्ये एकदम फ्रेशमध्ये डिस्क्रिप्टिव्ह, ज्यामध्ये एसे रायटिंग असेल, लेटर रायटिंग असेल, ह्या गोष्टी कव्हर होणार आहेत. पुढं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश सांगितलं, इंटरव्ह्यू गायडन्स ओके. बॅचची ड्युरेशन म्हणजे मी शिकवणार आहे 3 महिने, बट त्याची व्हॅलिडिटी असेल 1 वर्ष. आणि हा जो मध्ये 9 महिन्यांचा गॅप आहे त्यामध्ये हे पर्सनल गायडन्स नेहमी चालू राहणार, रीडिंग सेशन चालू राहणार. ठीक आहे, मध्ये मध्ये तुमचे एक्झाम लेवल क्वेश्चन घेत राहणार. जशी एखादी एक्झाम आली त्यासाठी तुम्हाला जो मी सांगितलं की गायडन्स आहे, हा एक्झामची स्ट्रॅटेजी आहे, त्यामध्ये मध्ये जशी कोणती एक्झाम येईल तर त्यावेळेस आपण टाइम टू टाइम ते कव्हर करणार. ठीक आहे, तर आता पुढं बघायला गेलं तर ही बॅच जॉईन कशी, ऑलरेडी म्हणजे मी फक्त टेलिग्रामला मेसेज टाकलाय. ऑलरेडी मी त्या दिवशी पण टाकलं होतं 99+ त्या दिवशी. आत्ता चेक केलं 130 ते 140 स्टुडंट्सने ऑलरेडी एनरोल केलं आहे. 130 किंवा 40 असतील. तर जॉईन कशी करायची बॅच बघा, नवीन वर्ष आहे, प्रत्येकजण काही ना काही रिझोल्युशन करून येतो. ठीक आहे, 2024 आला असेल आता 2024 की मी हे करेल ते करेल. बट तुम्हाला असं वाटतंय का की इंग्लिश लँग्वेज जी आहे बँक एक्झाममध्ये सर्वात टफ स्कोरिंग करण्यासाठी आहे, स्कोरिंग करण्यासाठी टफ आहे असं कुणाला वाटतं? जे स्टुडंट्स इंग्लिशचा अभ्यासच करत नाहीत त्यांना वाटतं. ठीक आहे, बट आपल्याला आता परफेक्शन बॅच, मी ह्यामुळेच नाव दिलंय त्या बॅचला की आपल्याला रोजच्या रोज इंग्लिशचा असा अभ्यास करून घ्यायचा आहे मुलांकडून की बाबा त्यांना वाटलं पाहिजे की इंग्लिश खूप इझी आहे आणि आपण परफेक्शनिस्ट आहोत इंग्लिश लँग्वेजमध्ये. ते कधी होईल रे, जेव्हा तू माझ्यासोबत रोज रीडिंग सेशन करशील, डेली टार्गेट दिलेले अचीव करशील. ठीक आहे, त्यानंतर लाईव्ह सेशन अटेंड करशील. पुढचे जे काही सेशन होतील डिस्क्रिप्टिव्हचे सेशन, म्हणजे तू प्री देण्याच्या आधी मेन्सचा अभ्यास जेव्हा करतो ना, तुला प्रीला आपोआप कॉन्फिडन्स येऊन जातो. ह्या सर्व गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत, तर ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की जो कोणी मुलगा न्यू स्टुडंट असेल किंवा ओल्ड स्टुडंट असेल, सर्वांनी ही बॅच का बरं जॉईन करायची आहे? कारण इंग्लिशमध्ये आता फक्त कट ऑफ काढायचा नाही, आपल्याला इंग्लिशमध्ये परफेक्शनिस्ट बनायचं आणि त्यासाठी आपल्याला परफेक्शन बॅच जॉईन करायची आहे. मी समोर ठीक आहे सर्व डिटेल आहेत, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. 9834596705 यावर पेमेंट करायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरला टेलिग्रामला सेंड करायचा आहे, अलॉंग विथ तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि तुमचा डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी ॲपवर अपलोड कराव्या लागतात, त्यासाठी लागतात. ह्या सर्व सेंड करायच्यात. त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक काय होणार, बँकिंग्स जे आपलं ॲप आहे चाबऱ्या हो, डाउनलोड करून घ्या. बँकिंग्स ॲप आहे आपलं प्ले स्टोअरला. तर त्यामध्ये तुम्ही जेव्हा पेमेंट करणार विदिन 2 आवर्स तुम्ही एका ग्रुपला चॅट सेक्शनमध्ये, ठीक आहे, ॲपच्या चॅट सेक्शनमध्ये एका ग्रुपला ॲड होणार. तिथं तुम्हाला मी भेटेल, प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स देत राहील की हे लेक्चर आपलं किती वाजता आहे. ज्या PDF असतील आपल्या रीडिंग टास्कच्या त्या पण आपल्याला तिथं अवेलेबल होतील. ठीक आहे, आता मल्टिपल सिलेक्शन घ्यायच्यात बरं का. पुढं बघा, तर बघा डे 1 सुद्धा माझ्याकडे रेडी आहे, जो की सुरू होणार आहे आपले 7 तारखेला बॅच सुरू होणार आहे 7 जानेवारीला. बट आपला जे डेमो लेक्चर आहेत ते आपले हाऊ टू रीड अन आर्टिकल पासून स्टार्ट होईल, जे की असेल 2 जानेवारी, 4 जानेवारी आणि 6 जानेवारी. लक्षात घ्या 2, 4, 6 3 दिवस आपले मॉर्निंगला 8 o'clock, ठीक आहे, सकाळी 8 वाजता 2 तारीख, 4 तारीख आणि 6 तारीख असे 3 दिवस सेशन होतील, ज्यामध्ये आर्टिकल कसं रीड करायचं ह्याबद्दल चर्चा होईल. प्लस एखादे टॉपिक घेईल मी, प्रत्येक टॉपिक एखादा RC घेईल तर तो कसा सॉल्व करायचा आहे, म्हणजे जे बॅच फॉर एक्झाम्पल जॉईन करू इच्छित नाही आहे त्यांना पण लक्षात आला पाहिजे की आपण काय मिस करतोय. तर त्यामुळं 2 तारीख, 4 तारीख आणि 6 तारीख, ठीक आहे, 2 जानेवारी, 4 जानेवारी आणि 6 जानेवारी 3 दिवस आपण मॉर्निंग 8 to 9 सकाळी 8 ते 9 वाजता सेशन घेणार आहोत. सेशनमध्ये काय घेईल हे तुम्हाला लक्षात येईल. बट ऑलरेडी तयार आहेत भरपूर साऱ्या गोष्टी. बघा पुढे बघितलं तुम्ही तर भरपूर साऱ्या गोष्टी तयार आहेत. तुम्हाला हे शिकवल्या जाईल 2 तारखेला आपण हे आर्टिकल रीड करू, हे आर्टिकल रीड करू. भरपूर साऱ्या गोष्टी रेडी आहेत. वाट बघतोय मी फक्त तुमची. का बरं? कारण तुम्हाला परफेक्शन मिळवायचं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. कारण बघा कॉन्ट रिझनिंगचं प्रॅक्टिस करून आपण भरपूर सारा स्कोअर घेऊ शकतो. बट ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिल्यात त्यांना माहिती आहे की इंग्लिशला बेटर टीचिंग कुठं भेटत नाही.
हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बेटर टीचिंग म्हणण्यापेक्षा बेस्ट टीचिंग म्हणू शकतो मी, की बाबा ॲप्रोच कसा पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना शिकवायचं म्हणजे असं शिकून फायदा नाही की पूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये शिकवतंय किंवा रूल्स शिकवतंय ग्रामरचे. ह्याच्यात अर्थ नाही आहे. रूल्स शिकून कोणीही पास होऊ शकत नाही याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, मी स्वतः मला माहिती आहे की रूल्सचा काहीही फायदा नाही आहे बँक एक्झाममध्ये. ठीक आहे, तर आपल्याला ॲप्रोच कसा पाहिजे ह्या गोष्टी मी ह्या पूर्ण आपली जी बॅच असेल त्यामध्ये शिकवणार आहे. आणि ह्याची गरज मला असं वाटतं की ओल्ड स्टुडंटला जास्त आहे आणि न्यू स्टुडंटने त्यांना मस्ट आहे की तुम्ही ही बॅच अटेंड करावी. कारण 2024 आहे, काहीतरी आपण नवीन शिकण्यासाठी. आणि इंग्लिश असं आहे ना की जेव्हा तुमचं परफेक्ट होईल इंग्लिश, त्यानंतर तुम्हाला बाहेरसुद्धा वागण्यात समाजामध्ये तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे मला इंग्लिश एकदम परफेक्ट नाही बट ठीक आहे बेसिक येते, मॉडरेटेड आहे, एखाद्याला ॲडव्हान्स येईल बट त्याचा कॉन्फिडन्स नक्की तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. आणि त्यासाठी सर्वांनी आता बॅच जॉईन करायची. 2, 4, 6 2 तारीख, 4 तारीख, 6 तारीख मॉर्निंगला 8 वाजता आपले सेशन सुरू होतील आणि 7 तारखेला आपली बॅच चालू होईल. 2, 4 आणि 6 तारखेला सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट असेल आपलं हे सेशन. जे डेमो लेक्चर असतील त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामला इथं दिले बघा. टेलिग्रामला जे बँकिंग्स आहे किंवा इंस्टाग्रामला हे ID आहे, याला फॉलो करू शकता. यावर तुम्हाला जी लिंक आहे 3 दिवसांच्या ते भेटून जातील आणि ते लेक्चर असतील आपल्या यूट्यूब चॅनलला. ऑलरेडी मला माहिती आहे सबस्क्राईब केलंच असेल सगळ्यांनी, बट ज्यांनी केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या आणि आपली बॅच अटेंड करा. बाकी काही डाऊट असेल तर हे बघा, हा नंबर आहे 9970102717. काहीही डाऊट असो, काहीही, ठीक आहे, कुठलाही डाऊट असेल 9970102717 यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. कॉल करू नका, कॉल लागणार नाही. तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा व्हॉइस नोट टाका, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. अदरवाईज जर मोठी काही क्वेरी असेल तर मी कॉल करेल. ठीक आहे, तर होप सो सर्वांना बॅचबद्दल डिटेल कळाल्या असतील. नसतील कळाल्या तरी मी नंबर दिलाय, त्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करून तुमची क्वेरी विचारू शकता. भेटूयात आपण 2 जानेवारीला सकाळी 8 वाजता आपल्या फर्स्ट सेशनमध्ये, जे की असेल आपल्या परफेक्शन बॅचचं पहिलं सेशन. सर्वांनी लाईव्ह अटेंड करायचे. प्लस तुमच्यात जे काही मित्र असतील बँक एक्झामची तयारी करणारे त्यांच्यासोबत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आणि सर्वांनी भरमसाठ प्रतिसाद द्यायचा आहे आपल्या नवीन बॅचला, जेणेकरून मला पण कॉन्फिडन्स येईल आणि जे माझं परफेक्शन आहे मी तुम्हाला 100% देण्याचं ट्राय करू शकतो. तर भेटूयात आपण 2 तारखेला. तब तक के लिए बाय बाय अँड टेक केअर. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं, तू धाड घालू नको तुझा.